नमस्कार. आज आपण संध्या मानेस रोशन माने लोकनाट्य तमाशा मंडळाचे जे गायक आहेत ते म्हणजे सुरेश पारसे सर यांची मुलाखत घेणार आहोत. सुरेश पारसे हे तमाशात अनेक भूमिका करतात, अनेक प्रकारची कोणकोणती काम करतात ते पण आज त्यांना आपण विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सुरेश जी, तुम्ही कोणकोणती काम करता तमाशात? मी सिंगिंग करतो, वगनाट्य करतो, हा. सरदारकी करतो, गणगवळण करतो. सरदारकीची कोणती गवळण तुम्हाला आवडते आणि ती तुम्ही घेता? सरदारकीची म्हणजे कृष्ण ब्रह्म मूर्ती आगमेच कृष्ण ब्रह्म मूर्ती धाक माझा तुम्हावरती मीच कृष्ण ब्रह्म मूर्ती हाक माझा तुम्हावरती आले संकट द्रौपदीवरती आले संकट द्रौपदीवरती वस्त्र पुरविली तिजया पुरती वस्त्र पुरविली तिजया पुरती पांडवाचा झालो सारथी पांडवाचा झालो सारथी रक्षिले मीरनाच्या प्रती पांडवाचा झालो सारथी रक्षिले मीरनाच्या प्रती मीच स्वयंभू मूळ आकृती मीच स्वयंभू मूळ आकृती सारी माझी प्रकृती सारी माझी प्रकृती भाऊ बापू कवीची धरते भाऊ बापू कवीची धरते शोभेकन गिड पावरते भाऊ बापू कवीची धरते शोभेकन गिड पावरते. अरे वा, खूप छान छान. गाणी कोणी शिकवली? गाणी म्हणजे मी जातीने होलार समाजाचा आहे आणि आमच्या जातीच हा धंदा आहे. आम्ही घरी गेलो की आमच्याकडे बँड आहे, कुठे जागरण गोंधळ असं कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे तुम्ही हे गाणे हा घरात असले घरातच कलाकार होती माझ्या, त्याच्यामुळं वारसा जपल्यासारखंच काम झालं. कोणकोणत्या पाणी पोहायला शिकायला लागत नाही? कोणकोणत्या तमाशात काम केलं तुम्ही? मी पहिला टाइम गुलाबराव ढालेवाडेकर यांच्या तमाशाला गेलतो 1 वर्ष. नंतर तिथून बारामतीचे ईश्वर बापू पिंपरीकर त्यांच्याकडे 13 वर्ष काढली. पिंपरीकर तमाशा लय मोठा. हा त्यांच्याकडे 13 वर्ष काढली. त्यांच्यानंतर ज्योतिषवती वृंदावडेकर म्हणून माळशिरस तालुक्यात गाव आहे, त्यांच्याकडे मला वाटतं 11 वर्ष काढली त्यांच्याकडे. नंतर इथं दुसरं वर्ष अमन शेटकडे काम केलं. आपल्या लताताई पुणेकर त्यांच्याकडे मी 2 वर्ष गाण्याच काम केलं तुम्ही? गाणी वगनाट्य जे जिथं पडल तिथं उभं राहायचा प्रयत्न करतो. कोणकोणती वाद्य शिकले तुम्ही? मी गायक आणि अर्गन ऑर्गन वगैरे तुम्हाला वाजवता येतो. ऑर्गन मध्ये तुम्ही मास्टर झाले. हे घरची कला तुम्ही जोपासली आणि तमाशा क्षेत्रात तुम्ही राबवली. कसं वाटतं तमाशा क्षेत्रामध्ये? तमाशा क्षेत्र असं आहे की हे रंगदैवत दुसरीकडे कुठं बघायला भेटत नाही. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, मेल्याशिवाय स्वर्ग पाहायला येत नाही, त्या पद्धती नाही. आम्हाला हित आल्यानंतर असं वाटतं की खरंच माणसात आपण 4 लोकांची आपल्याला करा मिळते, टाळ्या भेटतात, थोडस प्रतिसाद मिळतो, आम्हाला हुरूप येतो थोडासा. त्याच्यामुळे आम्हाला ही जी कला आहे त्या कलेचा अभिमान वाटतो. तुमचा वलार समाज हा वलार समाज कला क्षेत्राशीच असतो का? हा म्हणजे आमच्यात आहेत, काही जण नोकरी करतात, काही जण काय करतात, पण ज्यांनी शाळा नाही शिकले ते ह्याच कलेकडे वळलेला आहे. एक सांगा की कोणत्या आणि किती गवळणी पाहते तुमच्या? माझ्या गवळणी तुम्हाला सांगतो आता, तसं सांगता येत नाही बरं का, पण हिंदी मराठी काय लोकगीत तुमचे काय अभंग असतील, थोडेसे गवळणी असतील. मी लेडीज जेंट्स दोन्ही आवाज करतो. अरे वा, मग एक मराठी गाणं लेडीज जेंट्स आवाज होऊ द्या ना.
पण त्याला थोडीशी सिस्टीमची गरज आहे. सिस्टमची काय गरज नसते तरी चालते. मी आता ते अंजीर साळुंके यांची मुलाखत बर 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 ते ते त्यांनी मला डायरेक्ट त्यांना सांगितलं निसर्ग राजा त्यांनी घेतलं गाणं बर लेडीज आणि जेंट्सच्या आवाजात. बर घेतलं काय का? नाही. हा त्याला काय सिस्टमची गरज आहे. ऑलरेडी तुमचा गळा लेडीजचा आहे ऑलरेडी तुमचा गळा जेंट्सचा आहे तर तुम्ही कंपॅरिझन त्याच्यात करू शकता. हा. ठीक आहे. हे मराठी गाणं घ्यायचं का? मराठी घ्या ना तर हिंदी घ्या तुम्हाला दोन्ही घ्या. म्हणून करावं लागेल ना. हा 2-in-1च करायचं तुम्हाला. कारण तुम्हाला लेडीज आणि जेंट्सची गाणी येतात हे प्रेक्षकांना कळलं पाहिजे ना का बाबा तुमच्यासारखा गायक आज गातोय. बरोबर आहे. मराठी गाणं घेतोय तुमच्यासाठी. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांची सरी वांगी गेली मी ना होणे रोमांची सरी वांगी गेली मी ना होणे प्रीतीचं झुळझुळ पाणी हा जीव वेडा होई थोडा थोडा वेडा मनाचा बेफान घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजना मी तुझे कामिनी प्रीतीचे झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांच सर्वांगी गेलो मी ना होनी रोमांच सर्वांगी गेलो मी ना होनी प्रीतीचे झुळझुळ पाणी मी धुंद झाली मन मोर डोले पिसाऱ्यातून खुणावेत डोळे डोळ्यात झाले खुळमीच झाले सपन फुलरा मनात फुले मी तुझा हंस ग मानिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गाणी रोमांच सर्वांगी गेली मी ना होणे रोमांच सर्वांगी गेली मी ना होणे ला 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 ला. कस काय हो येत हे जी कला आहे लेडीज आणि जेंट्स हे काय सोपा विषय नाही. सोपा विषय त्याबद्दल सांगा ना. कसं आहे की जे काय करायला जातोय आता ते सांगण्यासारखी गोष्टच नाही. म्हणजे हे प्रश्न मला भरपूर जणांनी विचारला की तुम्ही हे जे करता हे कसं पण ते कसं सांगायचं जरा थोडस कस काय तुम्हाला हे आता परमेश्वराची देणगी म्हणायचं हा. आणि त्या देणगीवर फक्त ती चालायचं. देणगी तुम्हाला कधी कळाली लहानपणी कळाली? नाही नाही मी पहिल्यापासूनच म्हणजे लेडीज जेंट्स दोन्ही करतोय मी असं नाही. हा. पण कळालं कधी का ते हे काय झालं आमच्या तुम्हाला आता नाव पण ठेवू देत ना लोक काय तरी तू गातोय आणि काय हा पण तुम्हाला नाव ठेवू शकत नाही ना. गायक म्हणजे कसं असतोय बरोबर त्या आहे. पात्रतेचं पाहिजेच ना. माझ्या जोडीला एक जण आमच्यात जहांगीरबाई म्हणून नाव होते हम्म, आणि त्यांनी ते लेडीज आवाज काढलेला. हम्म, त्यांचा जेंट्स आवाज मला नव्हता आवडत हम्म, पण लेडीज आवाज असा होता हम्म, सेम टू सेम लता दिदी. हम्म. अरे बापरे. हा आणि तो बिडी फुकायचा सारखा. आपल्याला एवढी नाही व्यसन आपण काय वापरलं नाही हा, तंबाखू खातो फक्त मी हा, हा. काय पण तो बिडी फुकायचा. हम्म, तो जेंट्स गाणं दुसऱ्याला म्हणायला लावायचं हम्म, आणि लेडीज मध्ये तो गायचा. हम्म. मग त्याच्या ह्याच्यावर जरा थोडस इफेक्ट ठेवून मी जरा ते सराव करण्याचा प्रयत्न केला. हा. ते सक्सेसफुल झालं. हम्म. एक सांगा की एखादा गायक आहे त्याला कोणत्या पात्रता असन का तो गायक म्हणू शकतो आपण मग कोणाला गायक म्हणू शकत नाही ना आपण. आता मी लागलो काहीतरी गायला. ज्याच्याजवळ हा हे बरोबर आहे. ज्याच्याजवळ तिथून सुरुवात करा. ज्याच्याजवळ पब्लिक कॅच करायची क्षमता असते हम्म, ते सिंगिंग. हम्म, आणि असं आहेत की मग आराध्यात बी म्हणतात कुठे कशात बी म्हणतात पब्लिक तिथं बी कॅच होतच नाही असं नाही. हा. मला असं म्हणायचं नाही पण एवढ्या पब्लिक समोर जर तो जर ताठ मानेने जर गात असेल हा. तो सिंगर झाला. हा कारण कधी खाडा येऊ शकतो डोळ्याला लागतो का कुठं लागतो हे सांगता येत नाही तिथे पण ती कॅच करण्याची त्याची क्षमता पाहिजे. शेवटच एक हिंदी मराठी हिंदी चित्रपटातलं गाणं तुमचं घेऊया आपण लेडीज आणि जेंट्स आवाज. मला त्या अगोदर थोडस बोलायचं आहे. हा बोला बोला. आम्ही तमाशा कलावंत हम्म.
आणि ही लोककला आम्ही जपतो. हम्म. पण काय काय ठिकाणी असं होतं की आम्हाला गैरवर्तणूक होते आमची. चुकीचं आहे. हा आज आमचंच म्हणणार आम्ही, बरं. बाहेरच्याच काय आम्हाला बोलायची गरज नाही ना. आमचेच आहेत ते बी तमाशगीर आमचेच आहेत, काय आम्ही बी त्यांचेच आहोत. आज ह्या वर्षी इथं आलो, पुढल्या वर्षी आम्हाला त्यांच्यापाशी बी जावं लागेल. म्हणजे ज्याचं त्याचं एक हे आहे ना, पण ते आमचेच तमाशगीर. त्यांना आज तुम्ही आळेफाटाला मारहाण केली, कुठे काय केलं, तुम्हाला त्यात काय मिळलं? काय मिळलं तुम्हाला? बरोबर. त्या हा? जे काय असं आज तुम्ही आम्हाला उलट प्रतिसाद द्यायला पाहिजे. आम्ही तुमची करमणूक करून जातो. बरोबर. एकच दिवस आम्ही तुमच्यापाशी येतोय, दररोज नाही आम्ही तुमच्यापाशी. नाही, याच्या गोष्टीचा आता निषेध आपण करतोच. घारगाव येथील जे प्रकरण झालं त्याबद्दलच तुम्ही हा बोलताय. त्याबद्दल की अक्षरशः खूप मारहाण केली, दगडाने मारलं, लेडीजचे आज विनयभंग विठाबाई भाऊ नारायणगावकर जर म्हणायचं म्हणलं आपल्याला, तर त्यांनी ही तमाशा कला जोपासलेली आहे. आणि त्यांच्या मागे आम्ही त्यांचंच नाव घेऊन आम्ही उभं राहतो. हा राष्ट्रपती पुरस्कार आहे, जीवन पुरस्कार आहे. बरोबर. मग त्यांचं नाव घेऊन आम्ही जगतो. नक्कीच तुमच्या भावना आम्ही नक्कीच रसिकांपर्यंत, तमाशा प्रेमींपर्यंत पोचू. पण त्याआधी एक साथी आजा आजा अरे आजा आजा यार तेरा प्यार तो है मेरी जिंदगी, तू नहीं तो जिंदगी ये क्या है जिंदगी, यार तेरा प्यार तो है मेरी जिंदगी, तू नहीं तो जिंदगी ये क्या है जिंदगी, हो साथी आजा दो सांसों की दूर बंधे तो बंधन ना टूटे, मैं जिस्म हूँ तू जिंदगी, साथ ये कैसे छूटे, दो सांसों की दूर बंधे तो बंधन न टूटे, मैं जिस्म हूँ तू जिंदगी, साथ ये कैसे छूटे, ये जहाँ या वो जमाना देखे वो खुदा, तू जहाँ है साथ तेरी मैं भी हूँ वहाँ, हो साथी आजा आजा, प्यार कमांदे क्या जंजीर, क्या रोके दीवारें, आंधी चली तू पाउटी दीवानी नारी, प्यार कमांदे क्या जंजीर, क्या रोके दीवारें, आंधी चली तू पाउटी दीवानी नारी, ये फसाना ओ जबाना देखे वो खुदा, हम मिले तो यूं मिले मिल के न हो जुदा, ओ साथी आजा अरे आजा, हो साथी आजा अरे आजा. खूप खूप छान. म्हणजे लेडीज अंजन सावंत मध्ये गाणं गातात. एकंदरीत हे सांगा की तमाशा क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही पदार्पण केलं हा आणि गाण्याचा जो काय तुमचा सिलसिला चालू झाला, झालं. त्याचबरोबर काय काय तुम्ही शिकले? मी असे कलाकार म्हणजे शिकायला असं काय भेटत नव्हतं, पण 4 कलाकार असे आपल्यापेक्षा वयस्कर असतील त्यांच्याकडून बाबा
कुणी वगनाट्य शिकवत असेल, कुणी एखादं सोंगार पण शिकवत असेल, तर कुणी एखादं बाबा हे असं नाही असं का, जे काय आपले थोडेसे चुका बिका असतील ते सांगत होते, आपण त्याला सुधरून घेत होतो. कधी अपमान केला नाही कुठल्या सिनियर कलाकाराचा. पण ते करत करत आपलं इथपर्यंत कसं पोहोचलो, परमेश्वरानं पोहोचवलं. अजून बी इथून पुढे इच्छा एकच आहे, स्टेजवर मरण यावं. नक्कीच ते तर होईल, पण त्या आधी एक शिल्कार होऊ द्या. शिल्कार मी काय घेणार नाही बरं का, कारण मी शिल्कार फक्त शिकलो नाही. नाही शिकले का? नाही शिकलो. लबाड बोलायची काय गरज नाही. शिल्कार मला म्हणजे टाकताच आला नाही कधी. आणि मी त्या टायमिंगला मला वाघाचं ड्रेसिंग करावं लागत होतं. काय मी माझं गाण्याचं झालं, मी खाली उतरायचो. शिल्कार मग आमचे ते ईश्वर बापू, परत लता ताईच्यात एक नाना तुम्ही एवढं गायक असताना शिल्कार कस काय तुमच्या हातातून सुटला? शिल्कार हातातून सुटला नाही, कारण सीन ज्या पद्धतीने राहतो त्या पद्धतीने तयार होऊन तिथं जाऊ लागतो. हा बरोबर बरोबर, हे पण बरोबर. त्याच्यामुळे मला ते शिल्कारच मला उचलायला कधी आलं नाही. आणि टायमिंग बी आलं नाही, कारण आपल्यापेक्षा वयस्कर लोक होती माझ्यापेक्षा. ती लोक जायची शिल्कार मारायची. आता हे आता आहे शबत आहे, यांच्या पुढे मला मोर करण्याची ताकद नाही माझी. बरोबर, ते करतात ना, त्यांच्या पुढे जाऊन शिल नाही चालत. त्यांच्या मागे उभं राहू शकेल, पण पुढे नाही जाऊ शकत. असं एक शेवटच एक सांगा की 1 मिनिटातच शेवटचा प्रश्न आहे, कसं वाटतंय तमाशा क्षेत्रात काम करताना? तमाशा क्षेत्रात काम करताना जे काय आमच्या मनाला समाधान वाटतं, ते समाधान कोणालाही हिरावून घेता येत नाही. आज आम्ही आमचा प्रपंच ही समजा घरी लेकरं बाळ सोडून आम्ही येतोय काय, पण एकंदरीत आम्हाला असं वाटतंय की आमची कुठली तरी एक ट्रिप आहे, आणि त्या पद्धतीने आम्ही इकडं एन्जॉय करायचं. बरोबर, लोकांची करमणूक बी होती, आमची बी करमणूक होती. आणि 2 महिना पण भेटत. 1 महिना 2 महिन्याच्या सीझन वर तुम्ही? हा, 1 महिना करतो. पहिलं मी केलं 7 महिने, पण ते आता कसं होतं की लेकर बाळ मोठे झालेत, त्याने म्हणायचं असं झालं, त्याने म्हणायचं 1 महिना येतो तरी फोन चालू असतो घरचा, हे असं होतंय ते तसं होतंय. आता घरच्यांना बोलता येत नाही ना आपल्याला जास्ती, बाबा गॅस सांभाळून म्हणायचं नाही यायचं. पण जास्ती करून आम्ही हिकडला टेन्शन, घरचं टेन्शन इथं घेत नाही. किती टेन्शन तिथलं असं तर हे ते टेन्शन इथं घेऊ शकत नाही. तुम्ही सोलापूर सांगली साईडला जे तमाशे केले आणि पश्चिम महाराष्ट्र तमाशे, याच्यात काय वेगळं? बघा, काळज केंद्रला बी केला, विटा केंद्र केलं, परत तुमचं चौपला केंद्र बी केलं, आणि शेवटी हे नारायणगाव बी केलं. काय वेगळं पण वाटलं तुम्हाला? वेगळं पण फक्त इकडे जे आहे ते जरा थोडस कसं होतंय, किंमत मिळते. माहेरघर म्हटलं जातं, नारायणगाव हे माहेरघर काय. तसं माहेरगाव कोल्हापूरच, कलेचं माहेरगाव कोल्हापूर आहे, पण आपल्याला हे नारायणगाव म्हणजे तमाशाचं माहेरघर. तमाशाचं माहेर, बरोबर. त्याच्यामुळं इकडे जरा बरं वाटत. 4 कलाकार नवी भेटतात, कोण कोणाचा अपमान करू शकत नाही. आणि तमाशा पंढरीत असं आहे की मी सदस्य बी होतो तिथे काय, म्हणजे पावती भरली, पण परत आपण त्याच्याकडे काय मी बोललो. शेवटचाच मुद्दा घेतो, लावणी तुम्ही सादर करताना करतो. सगळ्या लावण्या येतात का? कोण? माझ्या लावण्या बघा, तुम्हाला सांगतो, कैरीपाडाची, कारभारी दामाने या रावजी, वाटलं होतं याल, परत तुम्हाला सांगतो हे मला म्हणतात पुण्याची मैना काय, हे लता ताईची लावणी. पण ते असंच त्यांनी गायलेलं, मी फक्त कव्हर केलं. लावणीत काय बदल झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला? लावणीत आता बदल केला लोकांनी. ते आता जे काय आले, मी आहे तमाशेवाली, हे जे काय लावणे म्हणजे चांगले नाही, ते शब्द त्याला चांगले आहेत, नाही असं नाही. पण कसं होतंय की ते ह्याच्यामध्ये मोडलं जातं ना, आपलं काय म्हणतात त्याला, कशा वेस्टर्न मध्ये मोडलं जातं. पहिलं जे आपल्याला जे काय तोडं बिडं मिळत होते कुठं काय, ते जरा आम्हाला कमी आहे का भेटते आता. सुरेश पारसे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. फक्त कलाकार